दिवाळीनंतर वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्याचे. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचा उपवास हे अनेक जण करत असतात. आपल्या घराच्या समृद्धीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबात आनंद राहावा, सुखसमृद्धी राहावी, ऐश्वर्य नांदावं, लक्ष्मी नांदावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार हे नक्कीच सगळ्यांच्या घरी केले जातात. आणि जर केले नसतील तर या मार्गशीर्षपासून तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता. आता त्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल, कोणत्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील, पूजेची मांडणी कशा पद्धतीनं केली पाहिजे, गुरुवार नेमके किती आहेत आणि पहिला दुसरा गुरुवार कधी कधी आहे, हे आपल्याला या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. प्रथमतः स्वामी भक्तांना, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना हा कधीपासून सुरू होत आहे? बघा, मार्गशीर्ष महिना हा कार्तिक अमावस्यानंतर 2 तारखेपासून सुरू होणार आहे. बघा, 2 डिसेंबर 2024 सोमवारी मार्गशीर्ष महिना हा येत आहे. बघा, आपण यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार यामध्ये की तुम्ही याचे व्रत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीसाठी, आपलं कुटुंब एकत्रित राहावं, तुमचा संसार चांगला चालावा, आर्थिक परिस्थिती ज्या काय अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात, त्याचबरोबर कर्ज असेल किंवा घरातील भांडणं असेल तर हे या व्रतामुळं आपलं पूर्णपणे ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होत असतात. प्रथमतः श्री महालक्ष्मी महात्म्य हे ग्रंथ किंवा हे पुस्तक तुम्ही खरेदी करा. जर तुमच्याकडे असेलच तर छानच, आणि जर नसेल तर ते बाजारात सहजपणे उपलब्ध होत असतं. बघा, पहिला मार्गशीर्ष गुरुवार कधी आहे तर 5 डिसेंबरला आहे. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 12 डिसेंबरला आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 19 डिसेंबरला आहे व चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा 26 डिसेंबरला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडतात. बघा, यासाठी आपल्याला नेमक्या नियम काय असतील किंवा नेमकी माहिती कशी होईल की आपण सुरुवात कधी करूया. ठीक आहे, तर आपण गुरुवारी हे व्रत करायचं आहे. गुरुवारचं व्रत करताना आपण सकाळी असं नाही की जेणेकरून आपण कधी पण उठायचं आणि तुमचं व्रत वगैरे किंवा उपवास वगैरे धरायचं, तर नाही. सकाळी तुम्हाला पहाटे स्नानविधी करायची, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून तुम्ही त्यामध्ये अंघोळ करा. यामुळे काय होत असतं, चांगलं शुद्धीकरण होत असतं. त्याचबरोबर तुम्ही उपवास धरू शकता. बघा, उपवास हा याच्यामध्ये व्रत करता म्हटल्यानंतर तुम्हाला उपवास हा धरावाच लागेल. यामध्ये गोड जे काय पदार्थ असतील, या गोड पदार्थांनी तुम्हाला उपवास करायचा आहे. बघा, यामध्ये जर तुमची प्रकृती नरम असेल किंवा तुम्हाला उपवास करता येत नाही तरी पण तुम्ही उपवास करू शकत नसला तरी पण काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला उपवास करायचा नसेल तर तुम्ही नाही करू शकत. म्हणजे असं आहे की तुमच्यावर डिपेंड आहे. कारण आपण काय महत्त्वाचं आहे की सेवा होणं महत्त्वाचं आहे. तिथं तुमच्या वतीने सेवा झाली पाहिजे. जरी तुम्ही खाऊन पिऊन उपवास केला, खाऊन पिऊन ते व्रत केलं, खाऊन पिऊन तुम्ही ती कथा वाचली तरी पण काही हरकत नाही. जर तुम्ही विदाऊट उपवास, फक्त या दिवशी काय करायचं नाही, तुम्हाला सात्विक चांगल्या पद्धतीने पोषण तत्व आहार घ्यायचा आहे. यामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही किंवा कोणतंही पेय, मद्यपान अजिबात करायचं नाही. तर जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही गोड पदार्थ यामध्ये करू शकता. तर आता आपण असं की म्हणजे फक्त घरातील स्त्रियाच उपवास करू शकतात का? नाही. तर घरामधले कोणतेही व्यक्ती हा उपवास करू शकतो. त्यामध्ये पुरुष असतील किंवा मुली असतील किंवा महिला असतील तरी पण चालतील. कोणाच्याही हातून किंवा कोणालाही इच्छा असेल उपवास करण्याची, व्रत करण्याची, तर तो उपवास करू शकतो. ती व्यक्ती उपवास करू शकते, व्रत करू शकते. बघा, यावेळेस काय होत असतं की कधी कधी आता महिन्यामध्ये आपण सुरुवात करतो तर
म्हणजे आता पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार झाला, तर काही महिलांना मासिक धर्म किंवा अडचणी यायची शक्यता आहे की आपण व्रत करू शकत नाही किंवा तो काही ना काही तिथं पूजा मांडणी वगैरे करू शकत नाही. मग यावेळेस काय करायचं आपल्याला, समजा अडचण आली किंवा मासिक धर्म आला तर त्यामध्ये तुम्ही पूजा ही दुसऱ्याकडून करून घेऊ शकता, पण तुम्हाला उपवास हा स्वतःच करावा लागेल. देवघरात तुम्ही पूजा मांडणी करायची आहे, ठीक आहे. पूजा मांडणी करताना त्यामध्ये पूजेची जागा पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छ करताना त्यामध्ये गोमूत्र शिंपडा. पाटावर चांगल्या पद्धतीने पूजेसाठी आपण एक चांगलं वस्त्र, मग त्यामध्ये पिवळ्या, लाल किंवा केशरी किंवा हिरव्या अशा रंगाचे त्या पाटावर वस्त्र घ्या आणि ते वस्त्र नवीन असलं पाहिजे बघा. त्यानंतर तांदळाची रास त्याच्यावर टाकायची आहे. तांब्याच्या कलशामध्ये तुम्ही पाणी भरून घ्यायचं आहे. तांब्याच्या कलशा मस्तपैकी धुवून त्याच्या मागे म्हणजे तांब्याच्या कलशावर 5 हळदीचे आणि 5 कुंकवाचे असे पट्टे ओढायचे आहे किंवा तुम्ही हळदी कुंकवाने त्याच्यावर स्वस्तिक काढू शकता. अशा पद्धतीने तांब्या भरायचा पाण्याने, त्यामध्ये तुम्ही पैसा टाकू शकता, ठीक आहे. 1 रुपयाचं नाणं किंवा 2 रुपयाचं नाणं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आंब्याची पाने ठेवायची. आंब्याच्या पाने ठेवल्यानंतर त्याच्यावर नारळ आपल्याला ठेवायचा आहे. नारळाचं नंतर हे झालं पूर्णपणे, नारळाला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती तिथं मांडायची आहे किंवा जे काय आपण पुस्तक वाचायला घेणार आहोत, जे काय महालक्ष्मी महात्म्य आहे ते तुम्ही तिथं मांडू शकता पूजा करताना. त्यानंतर विड्याची पाने तुम्हाला ठेवायची. त्याचबरोबर गणपती तुम्हाला सुपारी म्हणून तुम्ही ठेवू शकता, की असं नाही की फक्त ते गणपतीची मूर्ती तिथं असली पाहिजे, नाही. तुम्ही सुपारीला गणपती मानून तुम्ही सुपारी तिथं पूजण्यासाठी ठेवू शकता. पहिल्यांदा बघा, प्रथम जी पूजा करायची असते ती गणपतीची करायची असते कोणतीही पूजा करताना. म्हणून आपल्याला या पूजेमध्ये पण सर्वप्रथम गणेशाची पूजा ही करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना त्यामध्ये करा. त्यानंतर पुस्तक तिथं ठेवा. त्याचबरोबर त्यामध्ये पूजेची मांडणी करताना आपण जशा पद्धतीने पुस्तकात पूर्णपणे तुम्हाला माहिती दिली आहे, तुम्ही जे पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये मांडणीची मांडणी कशी करायची ते आहे, कथा आहे, त्याचबरोबर मंत्र आहेत, आरती आहे, ठीक आहे. अशा पूर्ण तिथं माहिती त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला हे 4 गुरुवार, मग सकाळी तुम्ही पूजा मांडू शकता. सकाळी तुम्ही पहाटे उठून स्नानविधी करून तुम्ही पूजा मांडू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जे काही काम असेल ते कामं झाल्यानंतर तुम्ही जरी पूजा मांडली तरी पण ती तुम्ही पूजा मांडायची. मग पूजा मांडताना हात स्वच्छपैकी ज्या ठिकाणं तुम्ही आला आहात तिथून आल्यानंतर प्रथमतः घरी आल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी फ्रेश व्हायचं आहे. पूर्णपणे हातपाय तोंड धुवायचे आहेत, नंतरच पूजेकडं जायचं आहे. मग त्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू, त्याचबरोबर फुलं आणि महत्त्वाचं काय म्हणजे तुम्ही जेव्हा पूजा मांडणार आहात तेव्हा तिथं 5 फळं पण मांडायची आहेत. कोणत्याही प्रकारची तुम्ही 5 फळं तिथं मांडू शकता. अशा पद्धतीने आपण पूर्ण काही नियोजन हे करणार आहोत. बघा, यामध्ये असं नाही की जेणेकरून फक्त स्त्रीने, जर पुरुष असेल तर पुरुष तो पूजा मांडू शकतो, ते व्रत करू शकतो. जे काय आपण करत असतो ते आपल्या घराच्या सुखासाठीच करत असतो. असं नाही की फक्त स्त्रियांनीच केलं पाहिजे, असं नाही. त्यामध्ये पुरुष पण तिथं हे व्रत करू शकतात. कारण काय की सेवाभाव जो असतो किंवा मनातली श्रद्धा जी काय असते, मनातली जी काय इच्छा असते ही प्रत्येकाची असते. मग त्या पद्धतीने तुमची इच्छापूर्ती, तुम्ही जे काही प्लॅनिंग केले किंवा नियोजन केलं तुमच्या घरासाठी ते चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. तुमच्या घरामध्ये आनंद हा टिकला पाहिजे, लक्ष्मी टिकली पाहिजे, यासाठी तुम्ही हे व्रत हे करत असता आणि त्याचा साहजिकच फायदा हा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी मातासुद्धा त्यामध्ये प्रसन्न होत असते. तर अशा पद्धतीने एकदम अप टू डेट आपल्याला काय करायचं आहे, ही पूर्णपणे पूजेची मांडणी करायची आणि सेवाभावाने, श्रद्धांनी आपल्याला हे व्रत काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. यामध्ये शेवटच्या गुरुवारी तुम्ही ते व्रत करू शकता. आता समजा काय की शेवटच्या गुरुवारी तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर तुम्ही ते व्रत कंटिन्यू करायचं आहे. त्या कंटिन्यू करताना पण तुम्हाला आता 4 झाले, ठीक आहे. 5व्या गुरुवारी किंवा 7व्या गुरुवारी पण तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये
उद्यापन करू शकता. तर शेवटची माहिती किंवा उद्यापन कसे करावे किंवा कशा पद्धतीने असेल ती माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सहजच मिळून जाईल. त्यासाठी व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा. ही माहिती तुमच्या जवळच्यांना, तुमच्या नातेवाईकांना साहजिकच पोहोचवा. ज्यांना हे व्रत करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, नवीनच करत आहात तर आत्तापासून सुरुवात केली तरी चालेल. ह्या मार्गशीर्षपासून तुम्ही व्रत करायला सुरुवात करू शकता. बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.